द वर्ड इज माइन या कवितेचे ॲप्रिसिएशन पुढील प्रमाणे. प्रथमतः टायटल. या कवितेचे टायटल आहे द वर्ड इज माइन. त्यानंतर पोएट. ही कविता जॉय लवलेट क्रॉफर्ड यांनी लिहिलेली आहे. राईम स्कीम. या कवितेची राईम स्कीम ठरवण्यासाठी फर्स्ट स्टांजा पाहू. पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द हेअर आहे, त्यासाठी ए हे अक्षर लिहू. दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द फेअर आहे, तो हेअरशी यमक जुळतो, हेअर फेअर, म्हणून त्यासाठी सुद्धा ए हे अक्षर लिहू. तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द आईल हा हेअरशी किंवा फेअरशी यमक जुळत नाही, म्हणून त्यासाठी बी हे अक्षर घेऊ. त्यानंतर चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द स्माईल हा आईलशी यमक जुळतो, आईल स्माईल, म्हणून आईलसाठी वापरलेले बी हेच अक्षर स्माईलसाठी वापरू. पाचव्या ओळीतील वाईन हा शब्द वरील इतर कोणाशी यमक जुळत नसल्यामुळे त्यासाठी सी हे अक्षर घेऊ. सहाव्या ओळीतील शेवटचा माइन हा शब्द वाईनशी यमक जुळल्यामुळे वाईनचे सी हे अक्षर माईनसाठी वापरू. अशा प्रकारे ए ए बी बी सी सी ही राईम स्कीम तयार होईल. पहिल्या 3 स्टांजाची ए ए बी बी सी सी ही राईम स्कीम आहे, तर लास्ट स्टांजाची राईम स्कीम ए ए ए बी बी ही आहे. फिगर्स ऑफ स्पीच. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. या ओळीत ॲलिट्रेशन हा अलंकार होतो, कारण स या उच्चाराची पुनरावृत्ती झालेली आहे. तर ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय वाईन येथे देवाला संबोधून बोलल्यामुळे ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. सेंट्रल आयडिया. या कवितेमध्ये आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल आपण समाधानी असले पाहिजे हे सांगितले आहे. दुसऱ्याकडे पाहून आपल्याकडे जे नाही त्याबद्दल तक्रार किंवा कुरकुर करणे चांगले नाही. आपण असे केले तर जीवनाचा खरा आनंद आपण गमावून बसतो. त्यासाठी दिव्यांग मुलगी, कर्णबधिर मुलगा व अंध मुलगा यांचे उदाहरण दिले आहे. यावरून आपल्याला समजते की आपल्या जवळ जे आहे ते कित्येक लोकांच्या नशिबात नाही, म्हणून तक्रार किंवा कुरकुर करत बसण्यापेक्षा देवाचे आभार मानले पाहिजेत. The central idea of the poem is that we must be thankful about what we have. We should not complain about the things that we don't have. If we do so, we shall miss the real happiness of the life. The poet gives example of a lame girl, deaf boy, and a blind boy. We see that so many people do not have what we have, so we should thank God instead of complaining.